साबुदाणा खिचडी तर सगळेच बनवतात, पण आजची माझी पद्धत जराशी वेगळी आहे. उपवासाच्या दिवशी सुद्धा पोटभर आणि चविष्ट काहीतरी खायचं असेल तर अशी खिचडी नक्की बनवा. यासाठी इथे आदल्या रात्री मी वाटीभर शाबू भिजत ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा एक कच्चा बटाटा घेऊन त्याची साल काढली आणि अशी पातळ काप करून घेतले. कढईमध्ये तेल गरम झालं की थोडेसे शेंगदाणे त्यावरती खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतले. शेंगदाणे काढून घेतले की त्यामध्ये जे तेल उरलं त्यावरतीच हे बटाट्याचे काप चांगले मऊ होईपर्यंत परतून घेतले. भिजवलेला शाबू त्यामध्ये घालायचा. रात्रभर भिजत ठेवल्यामुळे खूप छान मऊ असा भिजून फुगला आहे. त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे. व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलं आणि थोडंसं लाल तिखट घातले. लाल तिखट किंवा हिरवी मिरची काही पण तुम्ही वापरू शकता. खिचडी चांगली परतून घेतल्यानंतरच शेंगदाणे घालायचे आणि बघा मस्त अशी खिचडी तयार झाली. वरून थोडंसं ओलं खोबरं किसून घातलं आणि त्यानंतर बघा डाळिंबाचे दाणे